सोलापूर जिल्ह्यातील दसूर फाटा येथील टप्प्यावर संत ज्ञानेश्वर माऊली व संत सोपान काका यांच्या पालख्यांची बंधुभेट होण्याची परंपरा आहे। दोन्ही पालख्या आता इथे आज समोरासमोर आल्या। संत ज्ञानेश्वर आणि सोपान काका या दोन्ही बंधूंची भेट झाली। काही वेळापूर्वी संत तुकाराम महाराज आणि सोपान काका संत भेट सुद्धा झाली। हे क्षण अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी गर्दी केली। काल मुक्काम होता बोंडल्यामध्ये, माऊलींचा होता वेळापूरमध्ये। आता वर्षानुवर्ष हा बंधुभेटीचा आता नेमकी सांगता येत नाही सुरू कधी झाली, पण वर्षानुवर्ष या ठिकाणी पूर्वी टप्प्यावर आणि आता रस्ता झाल्यानंतर दसूर पाटीच्या इथे ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका महाराज यांची बंधुभेट होत असते। काय असं सोहळा तो बंधुभेट होते? आता सोहळा म्हणजे दोघंही वाटचालीत असतात, दोघंही आषाढ वारीला निघालेले असतात। संत आणि त्यांच्याबरोबर मोठा जनसमुदाय असतो। सासवडला जरी माऊली आले त्यांच्या वाटेवर सासवड, तरी तिथं भेट होत नसते, पण भेट इथंच वाटचालीमध्येच आहे। यावर्षी कसं साधारण वारकऱ्यांची संख्या वाढली आहे? नाही, वारकऱ्यांची संख्या फारच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। निसर्गाने साथ दिलेली आहे। वरुणराजाचं आधीच आगमन झालेलं आहे। प्रामुख्याने आपण जर पाहिलात तर हा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात वारीमध्ये चालतो आणि बळीराजाने कृपा दाखवल्यामुळे पेरण्या या होऊन गेलेल्या आहेत, त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच मोठा फरक जाणवतो।